मी इथं उपायुक्त म्हणून काम करत होतो त्यावेळेला मी एक दिवस शाळेसाठी नावाचा कार्यक्रम, आम्ही सगळे अधिकारी, वर्ग 1 आणि वर्ग 2चे अधिकारी सगळे एक दिवस शाळेला भेट देत होतो. मी पुणे जिल्ह्यातल्या एका अशा शाळेला भेट देण्यासाठी गेलो होतो की सकाळी 10ला पुण्यातून सुरुवात केली आणि त्या शाळेमध्ये सकाळी 6ला सुरुवात केली आणि 10:30-11ला त्या शाळेत पोहोचलो. खूप दुर्गम शाळा, अर्धा तास चालत त्या शाळेमध्ये पोहोचलो. त्या शाळेमध्ये द्विशिक्षिके असणारी शाळा, पटावर मुलांची संख्या 19 आणि मी समोर संख्या बघत होतो ती 26ची संख्या होती. मुलं वयानं काही लहान होती. मी गुरुजींना प्रश्न असा विचारला की गुरुजी 19 संख्या आहे आणि 26 पटसंख्या दिसते, म्हणजे मला थोडंसं एक्सप्लेन करा. तिने असं सांगितलं की सर, वाडी वस्तीवरची ही सगळी मुलं आहेत, यांचे आईवडील रात्री नशेमध्ये, या मुलांना शाळेत येताना रात्री यांचं जेवण नाही झाले, लहान मुलं आहेत ना, ह्या मुलांचे लहान भाऊ आहेत आणि दुपारचं जे मिड डे मील येतं ना, त्या मिड डे मीलच्या 2 घासासाठी ही लेकरं, जी जादा आलेली लेकरं आहेत ना ती पण, आणि 100% उपस्थिती आहे ती पण दुपारच्या मिड डे मीलसाठी येतात. 10-12 त्या कार्यक्रमामध्ये आम्ही गेलेले अधिकारी 12-1 पर्यंत काम करायचो आणि परत त्यांच्यासोबत त्या मिड डे मील खायचं. 12पासूनच ही मुलं पाठीमागे लागली होती की गुरुजी वाढा ना, गुरुजी वाढा ना. मी ते बघत असताना ज्या वेळेला जेवायला बसलो या लेकरांच्या सोबत त्यावेळेला असं लक्षात आलं, माझ्या घरामध्ये समृद्धी आहे. त्यावेळेला माझ्याही घरामध्ये, क्लास 1 अधिकाऱ्याच्या घरामध्ये सुद्धा तांदळाची 4-4 किलोची, आमच्या मुलांच्यासाठी 4-4 किलोच्या पिशव्या यायच्या. त्यावेळेला आमच्या बायका चर्चा करायच्या की याची इडली खूप छान होते. त्यावेळी मला राग यायचा की कोण असेल असा की आमच्या घरामध्ये तांदूळ पाठवण्याची काय आवश्यकता आहे. खरं तर निवडून द्यायला पाहिजे होते, फक्त त्या दरिद्र म्हणजे त्या अवस्थेमध्ये असलेल्या, व्यवस्थेमध्ये असलेल्याच मुलांना हे अन्न पोचायला हवं होतं. मग हे इथं का? त्यावेळेला ज्यांनी GR केलं ना त्याला मी शिव्या द्यायचो त्यावेळेला. पण मी ज्या वेळेला जेवत होतो आणि ती लेकरं समोर जेवत असताना निदान अन्नाच्या 4 घासासाठी तरी 4 शिक्षणाचे शब्द कानावर ऐकता येतात त्या लेकरांना. ज्यानं GR केला ना, जो कोण गव्हर्नमेंट ऑफिसर असेल ना, त्याला मी त्या दिवशी कोटी कोटी नमस्कार केले की खरा तुला कळाला भारत आणि तुला काय काम करतं. तुझ्या अधिकाराचा वापर करून समाजसेवा करायची कशी तेही करू शकतो.